नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आमचा गुरुजीज ब्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे। संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि मी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र ओझर या ठिकाणी आलेलो आहे। चला या ठिकाणी आपण मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि मंदिराच्या अगोदर एक 100 मीटर अंतरावर या ठिकाणी एक आपणास भव्य पार्किंग दिसते। त्याचप्रमाणे समोरच्या बाजूला विघ्नहर उद्यान पहा। संध्याकाळी 5:30चा टाइम आहे आणि भक्तांची गर्दी मंदिरात जाण्यासाठी आपल्याला दिसते। प्रसाद त्याचप्रमाणे हार यांचे दुकान सुद्धा या ठिकाणी सजलेले आपल्याला दिसत आहेत। कुकडे नदीवर जो घाट बांधलेला आहे ते घाटावर उभा आहे आणि या कुकडी नदीच्या तीरावरच या बाजूस जे विघ्नहर गणपतीचं मंदिर आहे। मित्रांनो, आपण माझ्या पाठीमागे पहा, ही आहे कुकडी नदी आणि या कुकडी नदीच्या तीरावरच हे विघ्नहर गणपतीचं ओझर मधील मंदिर आहे। श्री गणेशाय नमः। हर 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 महादेव। सकाळचे 6:30 वाजलेत आणि मी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील गोळेगाव या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी गिरिजात्मक अष्टविनायकापैकी जो गणपती आहे त्याचं मंदिर आहे लेण्याद्री। त्या मंदिराकडे आपल्याला जायचंय। सकाळचे 6:30 वाजलेत आणि जे मंदिर आहे त्याचा प्रवेश 7 वाजता सुरू होतो। मित्रांनो, आता 7 वाजता मंदिराचं जे मुख्य गेट आहे ते उघडलेलं आहे आणि या ठिकाणाहून दगडी 340 ते 350 पायऱ्या आहेत। त्या चढून मंदिराकडे दर्शनासाठी जावं लागतं आणि या ठिकाणी जे वृद्ध श्रद्धाळू असतील किंवा लहान मुले असतील त्यांच्यासाठी डोलीची व्यवस्था आहे। डोलीचा चार्ज आहे 1000 रुपये। 30 ते 350 दगडी पायऱ्या चढून जे लेण्याद्री गणपतीचं मंदिर आहे त्या मंदिराच्या अगदी मी समोर आलेलो आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता 7 नंबरची जी लेणी आहे त्यामध्ये लेण्याद्री गणपतीचं मंदिर आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। बंधू भगिनींनो, वरद विनायक महड हे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात हे तीर्थक्षेत्र किंवा वरद विनायकाचं मंदिर येतं। चला, सकाळच्या वेळेस या ठिकाणी भाविकांची गर्दी ही आहे आणि आपणाला सुद्धा दर्शनासाठी मंदिरात जायचं। मित्रांनो, पहा, सकाळी 10 वाजण्याचा वेळ आणि वरद विनायकाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे। श्रावण महिना आणि आज रविवार सुद्धा आहे आणि हा वरद विनायक समृद्धी आणि यश देतो अशा प्रकारची आख्यायिका किंवा ख्याती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। आता मी वरद विनायकाच्या मुख्य मंदिरामध्येच उभा आहे। काही मिनिटांमध्ये माझं दर्शन होणार आहे। बंधू भगिनींनो, वरद विनायकाच्या मंदिराच्या मागच्या बाजूस बांबूच्या बेटातील दत्त मंदिर आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातलं एकमेव राहू आणि श्री केतू मंदिर, शनी मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि या बाजूला आहे तलाव।
दुपारचे 2:30 वाजलेत आणि पुण्यापासून 110 किलोमीटरवर पाली या ठिकाणी मी बल्लाळेश्वर गणपतीच्या दर्शनासाठी आलेलो आहे। मित्रांनो, पावसाचे दिवस आहेत आणि कोकण बहरला आहे आणि या बहरलेल्या कोकणामध्ये गणपतीचं आपल्याला दर्शन घ्यायचंय आणि या ठिकाणी असलेला निसर्ग सुद्धा पाहायचा आहे। मित्रांनो, बल्लाळेश्वर गणपती मंदिर, पाली, तालुका सुधागड, जिल्हा रायगड या ठिकाणी मी आत्ता आहे। मित्रांनो, सरसगड आणि आंबा नदीचा जो मध्यभाग आहे त्या मध्यभागावर या पालीचं बल्लाळेश्वराचं मंदिर येतं आणि अष्टविनायकामधल्या जे 8 गणपती आहेत त्या 8 गणपतीमधलं वरद विनायकाचं, त्याचप्रमाणे हे बल्लाळेश्वराचं मंदिर अतिशय निसर्गरम्य आणि सुंदर वातावरणामध्ये कोकणाच्या निसर्गामध्ये असल्यामुळं या ठिकाणी आल्यावर आनंद सुद्धा मिळतो। आत्ता मी 2:30 वाजता दर्शनासाठी आलो होतो। मंदिरात अगदी कमी गर्दी होती, दर्शन झालं, फार बरं वाटलं। चला।